नमस्कार. जीएनयू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत. ठिकठिकाणी क्रांतिज्योती शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात झाली साजरी. रविवारला सावित्रीबाई फुले यांचे जयंती समारोह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्थांनी व संघटनेच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे. उमरे शहरातील सावित्रीच्या लेकी महिला मंडळाने सुद्धा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सुरेश जुरमोरे हे होते, तर प्रमुख वक्त्या म्हणून जबुनिसा शेख या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या नागपूर जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा कांचन शंभरकर, तर प्रभागाच्या नवनिर्वाचित नगरसेविका शालिनी गवळी, सौ ब्रह्मे, सौ सुलभा चव्हाण प्रमुख उपस्थिती म्हणून मंचावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मानवाधिकार संघटनेचे राज्य प्रवक्ता डॉक्टर पारस शंभरकर हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजन उमरेड येथील बालाजी टाउन 2 येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रेरणा मेश्राम व निर्जला काळे यांनी केले. या कार्यक्रमात रमाई मातेच्या संगीत तालावर कुमुदिनी मून यांनी नृत्य सुद्धा सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखा मेश्राम, वैशाली हत्तीमारे, वीणा लाडे, प्रियंका लोखंडे, अलका पवार, वर्षा आढाव, प्रतिमा वाघमारे, मंदाकिनी गजवे, सीमा पायतोड, भारती महाकाळकर, प्रगती शेळके, माया जाधव, प्रियंका गिरटकर, योगिता फलके, भारती चव्हाण, स्मिता उके, श्वेता बेर्डे, सोनाली धोंगडे, मंगला चौधरी आणि डहाळकर मॅडम इत्यादींनी अथक प्रयत्न घेऊन हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला. आपण पाहत होते जी न्यूज. आपल्यासोबत एखादी घटना, उपक्रम किंवा कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर आम्हाला लगेच कळवा. आम्ही त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न करू. आपण जर आमच्या बातम्यांचा अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो, नागपूर.